फायदा होत असेल तर तो व्यापार, नाही तर तो कामाचा नाही. कुठल्या बी धंद्यात किंमत नफ्याला का तोट्याला? पटकन बोला कशाला? हा, नफ्याला किंमत आहे, तोट्याला किंमत आहे का? नफा झाला तर तो धंदा. मग नफा होण्यासाठी माल आणावं लागेल. मग माल आणायचा गावात विकायचा. मग तिथून माल आणायचा म्हणले कुठे होलसेल रिसोडला असेल की होलसेल शेनगावला रिसोडला. मग तिथून माल आणायचा म्हणल्यावर काय लागत आहे? बोला की. किरकोळ दुकानदाराक काय लागत आहे? भांडवल लागत आहे. पैसा नसल्यावर कोण देत आहे तुम्हाला माल? हा, पैसा नसल्यावर कोणी विचारतंय का? अजिबात कोणी विचारित नाही. पैसा असला तर त्याला किंमत आहे. पैसा काय संग न्यायचा आहे का? कोणी काय बांधून न्यालाय का? कोणाच्या काय सोबत गेला का? हे बोलण्यापुरतं ठीक आहे, पण पैसा नसल्यावर कळतंय काय होतंय ती. लक्षात आलं का नाही? गावठी भाषेत ज्याचं जळतं त्याला कळतं, बाकी त्याला काय कळत? पैसा नसल्यावर पैशाची किंमत कळते. बोलण्यापुरतं काही बी जमतंय बोलणं. या जगात पैशाशिवाय पान हलत नाही. काय म्हणणं तुमचं? कशाशिवाय? पैशाशिवाय पान हलत नाही. काय बी करायचं झालं तरी त्याला काय लागतो? हा, लोकांचं वाटोळं बी करायचं असलं तरी पैशाशिवाय होत नाही. हा, काय म्हणणं तुमचं? चांगलं तर सोडूनच द्या, वाटोळं बी करायचं म्हणलं तरी काय लागतो? पैसा. म्हणून पैसा तेरे तीन नाम, परसु परशा परशुराम. पैसों के तीन नाम होते हैं. अपने बराबर का है तो परसु, अपने नीचे है तो परशा, अपने ऊपर है तो परशुराम. कबीरदास जी कह रहे हैं कि बाबूजी सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. हे अपना पैसा निकल गया तो अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. सब पैसे के भाई, सब पैसे के कोई नहीं भाई. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोल. कुणी नीट बोलत नाही. काय नसल्यावर? हा, ओ काय पैसा नसल्यावर कुणी नीट बोलत नाही. आणि पैसा असल्यावर लावून नमस्कार करणार सगळे. म्हणजे किंमतच कशाला आहे? ओ बोलाय कशाला? पैशाला किंमत आहे. व्यवहारात किंवा परमार्थात भांडवलाला जेवढी किंमत आहे तेवढी कशालाच नाही. भांडवल महत्वाचं. कारण काय होतंय, भांडवल नसलं की मग किरकोळ दुकानदार जे असतात गावखेड्यातले त्यांना होलसेलवाले माल देत नाही. आणि माल कुठून आणावा लागतो? होलसेलमधून. मग काय होतंय, भांडवल नसलं की होलसेलवाले माल देत नाही. धंद्याची पद्धत कशी? धंद्याची पद्धतच अशी. समजा इथं किराणा दुकान वेलतुऱ्याला एखाद्याचं आहे, 10 रुपयाला वस्तू रिसोडून आणायची आणि गावात 12ला विकायची. ही धंद्याची काय? बोला की पद्धत आहे. त्याला नावं ठेवायला कुठंच जागा नाही. तुकोबारांनी पद्धत सांगितली. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, खरा काय फार शिकवावे करा काय फार. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे करा काय फार. पद्धत ही. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. काय होय तो व्यापार? लाभ होय तो व्यापार. बाकी काय शिकवायची गरज आहे का? फायदा होत असेल तर तो व्यापार, नाही तर तो कामाचा नाही. कुठल्या बी धंद्यात किंमत नफ्याला का तोट्याला? पटकन बोला कशाला? हा, नफ्याला किंमत आहे, तोट्याला किंमत आहे का? नफा झाला तर तो धंदा. मग नफा होण्यासाठी माल आणावं लागेल. मग माल आणायचा गावात विकायचा. मग तिथून माल आणायचा म्हणल्यावर कुठे होलसेल रिसोडला असेल की होलसेल शेनगावला रिसोडला. मग तिथून माल आणायचा म्हणल्यावर काय लागत आहे? बोला की. किरकोळ दुकानदाराक काय लागत आहे?
भांडवल लागत आहे. पैसा नसल्यावर कोण देतंय तुम्हाला माल? हा, पैसा नसल्यावर कोणी विचारतंय का? अजिबात कोणी विचारित नाही. पैसा असला तर त्याला किंमत आहे. नाही आणि पैसा असल्यावर 1000 रुपयाचा बी माल घ्यायचा असू द्या आणि मोठ्या दुकानात जा, नगदीनं तुम्ही माल घेतात म्हणून कळाल्याबरोबर तर गेले गेले दुकानदार उठून उभा राहणार. या 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 मालक या, बसा 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 बसा. अहो शेठजी थोडा माल पाहिजे होता. यायची काय गरज होती? माल पाठवून दिला असता. तुमचंच दुकान आहे. त्याला माहिती गिराईक कसले, नगदीवाले, नगदी रोख न खरेदी करता ती. आणि एखादं उदारीवाला आलं तर ती दिसल्याबरोबर ती मालक मुनी मला सांगते, ए ते बघ ती वेलतुऱ्याचं कंगाला आलं बघ. कोण आलं? कोण आलं? कंगाला आलं. ध्यानात ठेव, कंगालाला माल द्यायचा नाही. का? त्याच्यात तोटा होतो. फायदा झाला तर तो धंदा, नाही तर बाकीचा धंदा नाही. धंद्याची पद्धत आहे फायदा व्हावा. तोटा झाल्यावर धंदा कामाचा आहे का? काही कामाचं नाही. महाराज मुदलामध्ये पाड तोटा पैसा होता मुदलामध्ये पडे तोटा आणि आयसा खोटा उदीम. इकडे लक्ष द्या. मुदला जर तोटा होत असेल तर तो धंदा कामाचा आहे का? बोला महाराज बोला, हे कामाचा आहे का? मुदला तोटा पडल्यावर धंदा कामाचा नाही. नफा व्हावा. काय व्हावा? नफा झाला तर तो धंदा. न कसा असते धंद्याची पद्धत कशी? इकडे बघा, इकडे बघा. चल बिचल काय, शांत बसून ऐका की थोडं ध्यान देऊन. विढल तोटा होत असल्यावर धंदा कामाचा नाही. आम्ही हमेशा दृष्टांत सांगतो. काय? एक नालायक होतं. कसलं होतं? नालायक. नुसतं नालायक नव्हतं, खानदानी नालायक होतं. काय? सामान्य नालायक वेगळे आहेत आणि खानदानी नालायक वेगळे आहेत. काही काही खानदानी नालायक आहेत. कळायला लागले का नाही? कळायला लागले. खानदानी नालायक कवच सप्त्याची पट्टी देणार नाही. खानदानी नालायक अवलाद. लक्षात यायला लागले का नाही? कवच नाही, रुपया देणार नाही, काय नाही काय नाही. शेषाबाला सगळ्याच्या पुढं असणार. खानदानी नालायक म्हणायचं असले. लक्षात यायला लागले का? नालायक वेगळं आणि खानदानी नालायक वेगळं असते. ही नालायक होतं पण खानदानी होतं. ह्याचा धंदा एकच, ह्याच्या त्याच्याकडून 10-5 रुपये घ्यायचे आणि चलत राहायचे. गावात तर कोणी रुपया द्यायना, उठलं ती रिसोडला गेलं. मोठी शेठजी पैसे देत होते व्याजानं म्हणून कळालं. गेल्या गेल्या हात जोडले. शेठजी नमस्कार म्हणले. नमस्कार. पोरीचं लग्न आहे आणि 5 लाखाची गरज आहे. हे खानदानी बोलायला भारी असते. हां, पोरीचं लग्न आहे, किती लाखाची गरज आहे? 5 लाखाची गरज आहे. सावकारानं सांगितलं देतो, पण आमचं तुम्हाला काही माहिती का? काय म्हणले? आमचं तुम्हाला काय माहिती करा देशाम आमचं तुम्हाला? हा नाही माहित? सांगितलं नाही मधुकररावला. म्हणजे असं सावकार म्हणला मी नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? नाही रे, तरी सावकारच आहे की. विढल सावकार म्हणला आमचं तुम्हाला काही माहित नाही का? म्हणले नाही. बोला. म्हणजे व्याज कसं आहे बाबा तुमचं? ते म्हणलं 10. सावकार किती ना म्हणला? बोला की 10. पद्धत आहे का ही 10? तुमच्या भागात कसं आहे? कसं? 3 अजून 5 अजून हा हायस्ट 3 2 ही पद्धत आहे. बरोबर आहे का नाही? हायस्ट किती? 5. हा, ही 7 वाले खानदानी नाहीत. ही ध्यानात ठेवा. लक्षात आलं का? ओरिजिनल खानदानी 3 वाले 2 वाले ही खानदानी. इथं लक्षात ठेवा. घेणारे किंवा देणारे काही का असाना पण खानदानीत बिचारे. कारण खानदानी देणारा 3च्या पुढे देत नाही. काय सुजय महाराज? खानदानी देणारा 3च्या पुढे 2.5 न बी नाही, 3 न देणार. बरोबर आहे का नाही? खानदानीची पद्धत आहे. त्याच्यात व्यवहार वेगळा आहे. तुम्हाला पद्धत सांगतो. जेवढे तुम्ही जास्त पैसे घेताल तेवढं व्याजदर कमी. 2.5 लाख 5 लाख 2.5 न 3 न 50,000 5 न अशी पद्धत आहे तिची. कळायला लागले का नाही? सावकार किती न म्हणला? हा, किती न म्हणला सावकार? 10 न. पद्धत ही नाही.
हे बी नालायक होतं, पण कसलं होतं? खानदानी होतं. त्यानं सांगितलं शेठजी माझ्याकडे बघा कसं वजनात उभा राहिलं. खानदानी भारी असते ती, हो का, एक पाय पुढं आणि एक पाय माग असं उभं राहिलं आणि सांगितलं शेठजी एकदा बोलतो पुन्हा बोलत नाही, वार वार मला बोलायचा नाद नाही, पुरीचं लग्न म्हणून आलोय. 8 न तुमचे मी घेणार नाही, पण 10ची भाषा जमत नाही. कितीनं? 9 न. 8 न नकोच मला तुमचे, पण 10 न जमणार नाही. कितीनं? देऊ वाटले द्या 9 न, नाही तर नका देऊ पुरीचं लग्न. सावकार म्हणला हा न्याजा चल. हे शेतताळे की 5 लाख देऊन टाकले. ऐकायला लागलात का? माग पोरं ऐकायलात का? हा, देऊन टाकले 5 लाख. 5 लाख दिल्याबरोबर हे न घेतलं, गेलं निघून. सावकाराचा हिशोब चालू. 9 लाखाचे किती आणि महिन्याला किती, वर्षाला किती, 5 लाखाचे 6 महिन्याचं वर्षाचं याज किती व्हायला लागलं, असा कुणाचा हिशोब चालू? सावकारात. तेवढ्यात तुकाराम महाराज आले. म्हणले जय हरी, म्हणले जय हरी. बरं का सावकार? बरं बरं बरं, तुमच्या आशीर्वादानं चांगलं चाललंय. आत्ताची काल तर 9 न नेले, 8 न नको म्हणलं, 10 न जमत नाहीत म्हणलं, 9 न नेले. महाराज म्हणले 9 न? हो, तुमच्या आशीर्वादानं चांगलं चालू आहे महाराज. बरोबर. त्याचं नाव नाही काही माहिती, त्याचे काही आधार कार्ड नाही, काहीच नाही त्याचं. आणि महाराज म्हणले मग तू का करायला? म्हणले हिशोब करायला लागलो. तुकाराम महाराज म्हणले येड्या, मुदल नये हाता व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता, मुदल नये हाता व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता. लक्ष झालं का तुमच्या? महाराज म्हणले येड्या, मुदल नये हाता, हे माझ्या गावचाच आहे की म्हणले. त्यानं आजपर्यंत कुणाचं काय दिलेलं नाही, मुदलच दिलं नाही. तर व्याज मरावे लेखिता, व्याज लिहून लिहून मेलास तरी ते तुझं मुदल बी देणार नाही. धंदा कामाचा आहे का? बोला की धंदा कामाचा आहे? नाही. धंद्यात काय हो, नफा हो का तोटा हो? नफा झाला तर तो धंदा आहे, लक्षात ठेवा. म्हणून धंद्यात भांडवलाशिवाय किंमत नाही. ऐकायला लागलात का? हो, ऐकायला लागलात का? भांडवल असलं तर त्याचा व्यवस्थित धंदा होणार, नाही तर त्याचा धंदा होत नाही. ध्यानात ठेवायचं, कधी बी ध्यानात ठेवायचं. आता माझ्याकडे बघा, तुम्हाला भांडवल काय हे सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. धंदा करायचं कळतंय माणसाला, भांडवल किती काही काय म्हणल्यावर, बरोबर आहे की नाही? आता माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघितलं तर कळलं तुम्हाला, नाही तर कळणार नाही भांडवल म्हणजे काय. इकडे बघा, माझ्याकडे बघायलात का? हा बघा, हे भांडवल आहे. क्या बात आहे. हे काय? आपण माणूस आहोत, ही भांडवल आहे. कळायला लागले का नाही? कळायला लागले का? आणि जर ह्यानं धंदाच करायचा ठरविला तर काय होता येत नाही. देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न भरावे, होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न भरावे, होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न भरावे, देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न भरावे. निधान लागले हाती, उत्तम सारे उत्तम गती, सारे उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न भरावे, देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न भरावे, होती तरी का चित्ती न भरावे, देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न भरावे. काय होत नाही. हा, अहो हे ना जर ठरविलं ना मनुष्य पण तरी साधिणार आहे. यानं ठरविलं तर देव होता येतं. काय होता येतं यानं? देव. अहो नर देह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. नीट ऐका, देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. ठरविलं तर ह्यानं देव होता येते. असलं भांडवल आहे. ही काय भांडवल? ही भांडवल. आपण माणूस आहोत, ही काय भांडवल आहे. मग आता आमचं म्हणणं नाही बाबा देव होता आलं, पण कमीत कमी मुदलाला मुदल तरी राहा. ऐकायला लागलात का नाही? हा,
मुदलाला माणूस म्हणण्यापुरती तरी माणूस की माणसाकडं ही मुदल आहे महाराज. लक्षात आलं का नाही? कसं असते हे बघा, धंदेवाल्यानं 10चे किती होत? हा पटकन बोला, टाइम कमी. 10चे किती होत? 12. नाही झाले 12 बाबा तर 10चे 11. किती? नीट ऐका, तसे तर 10चे 12च व्हावात. प्रयत्नच तसा करायचा. धंदा आहे त्याच्यात काही नसते. जवळचं पाहुणा रावळा काय नाही. मग एखाद्याला लईच जोर आहे बाबा, हे आमचा पाहुणा आहे आणि त्याला जमतच नाही. मग 10चे किती? 12. 10चे किती करायचे? नाही 12 तर हा पटकन बोला 11. मग एखादा लई जवळ चाला बाबा, शास्त्री दुकानात आले बाबा, आमचं लई प्रेम आहे. मग कसं करायचं? नाही लई 10:30. माणसं चिकट दिसायला तेल तुऱ्याचे, बरोबर आहे का नाही? 10चे 11 नाही तर 10:30. पण 10:30 बी नाही झाले बाबा, लईत एखादा धंदेवाला हे शंकर खरबळ सारखा शास्त्री लई त्याचं जीव आहे बाबा, बरोबर आहे का नाही? पण फुकटच द्यायचं का? मग लेवल सोडायची नाही. कसला बी माणूस कोणी बी आला, मुदलाला मुदल ठेवायचं. ऐकायला लागला का? नाही तर दुपारा खुटा उपटाणार त्याचा. काय नाही, घाटा असल्यावर काय झालं? काय लागे माणूस की दाखवी धंद्यात माणूस की असती का? कुणाच्या बी गावचं सप्ताह आपलं हे असो ते हे म्हणजे मला तसंच म्हणायचं होतं. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. मुदलाला मुदल नसावं का सांगावं? होय बरोबर आहे का नाही? मुदलाला मुदल तरी असावं. आमच्याकडे म्हणते त्याला कानाला कान लागावा. काय लागावा? बोला की. कानाला कान लागावा. मुदलाला मुदल टिकून ठेवायचं. काय? मुदलाला मुदल टिकून ठेवायचं. मग मुदलात बी तोटा होत असेल तर तो धंदा कामाचा नाही. म्हणून नाहीतर मग जन्मा येऊन काय केले, जन्मा येऊन काय केले त्वा मुदल गमाविले. बरेच माणसं आहेत की त्यांनी मुदल गमवून बसलेले. काय गमवून बसलेले? म्हणजे माणूस की गहाण फुलेली माणसं आहेत का नाही जगात? बोला चला, आहेत का नाही सांगा बरं महाराज. त्याच्यामुळे ही आपलं काय भांडवल आहे आणि ह्याच्यावर देव होता येते. आता इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. व्यवहारातलं भांडवल आहे पैसा. व्यवहारातलं भांडवल काय आहे? पैसा. आता बघा, पैसा नसल्यावर काय माल देतात का तुम्हाला? आता होलसेल दुकान कुठे? गावातल्या किराणावाले होलसेल कुठून माल आणतात? रिसोडून, अजून वाशिम, अजून अकोला, शेनगाव. ही तुमची कसली दुकान आहेत? होलसेल. जसं तुम्हाला तिथं होलसेल आहे तसं आम्ही बी किरकोळ विक्री येते. आम्ही बी कसले विक्रेते? इकडे बघा, माझ्याकडे बघा. आम्ही कसले विक्रेते? किरकोळ. मी असेल, शास्त्री असतील, आपले राजश्याम महाराज असतील, गणेश महाराज असतील, मधुकर महाराज, सोजे, आम्ही जेवढे बी महाराज आहेत तेवढे महाराज कसले? मी कसलाय? किरकोळ आहे मी. अरे काही तुझ्या जीवाला लाज गीज आहे का नाही? मला माझ्या गाडीत बसून मला किरकोळ म्हणायला लागला. मला किरकोळ आहे मी. किरकोळ आहे मी. कसला कसली दुकान? हा झाला विनोद, बरोबर आहे. त्याच किरकोळ आहेत महाराज आम्ही. आम्ही किरकोळ विक्रेते. मग आम्हाला बी होलसेल मधून माल आणावा लागतोय. आमचे बी 2-4 होलसेलचे मार्केट आहेत. त्यातलं पहिलं होलसेलचं मार्केट आहे आळंदीला. ऐकायला लागलं का? आळंदीला होलसेल दुकान आहे आमचं.
हा त्या दुकानात राहायचं, आळंदीच्या दुकानात. 4 वर्षाची पद्धत आहे तशी. किती वर्षाची? 4 वर्षात माणूस बऱ्यापैकी पुढे बांधायचं शिकत आहे, काही अडचण नाही. हा जजमेंट येऊन जाती, गावाकडे टपरी टाकाय पुरतं येत आहे त्याच्याकडे, बरोबर आहे का नाही? दुसरं होलसेल दुकान देहू. दुसरं कुठं? देहू. तिसरं होलसेल दुकान पैठण. ह्या मुख्य बाजारपेठ आहेत. आता हे म्हणतील मग आमचं भगवानगड, ती आळंदीच्या दुकानाची शाखा आहे. ऐकायला लागलात का? हा, तिथून माल होलसेल मध्ये आणलाय त्याने बी. कुणी? भगवानगडावाल्याने बी तिथून आणलाय. कुठून? आळंदीहून आणलेला आहे. तिथली शाखा आहे ती ज्ञानेश्वरीची इथं भगवानगडावर. लक्षात यायला लागले का नाही? ह्या सगळ्या शाखा आहेत. मुख्य बाजारपेठात 3 आहेत, आळंदी, देहू आणि पैठण. ह्या 3 जणांचा माल घेतल्याशिवाय दुकान टाकता येत नाही. खरे का खोटे? हा, तिकडला दुकान जी इकडे माल आणल्याशिवाय जमतच नाही. त्या 3 दुकानातला माल आणावा लागतो. हा, आळंदीत 4 वर्षात बऱ्यापैकी जजमेंट येते. कळायला लागले का? देहूत पुन्हा इकडे पैठण ह्यांचा माल घ्यावा लागतोय. मग आता कसे भांडवल नसल्यावर रिसोर्टचा दुकानदार काय म्हणलेला आहे मुनी, मला कंगालाला माल द्यायचा नाही. तसं आम्हाला बी गावाकडे येताना तीच सांगितलेलं आहे त्यांनी, होलसेलवाल्याने. क्रोधिया विश्वासी झासी मोद कैसा क्रोधिया विश्वासा रत्नामणि वाचा जितवून क्रोधिया विश्वासी झासी मोद कैसा रत्नामणि वाचा आम्हाला बी आमच्या पैठणच्या दुकानदारांनी सांगितलेले, ओ दुकानदार काय गावाकडे चालले का? हो. टपरी टाकायचा विचार? हाय हाय, पाहुणे रावळे बघून नादी लागतोय, सुरुवात करतो जरा. बर 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 बर, पण ध्यानात ठेवा काय कंगालाला माल द्यायचा नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. आपल्या बोलण्याचा जर राग येत असेल, असल्या नमुन्याला माल द्यायचाच नाही. ध्यानात ठेवायचं कधी बी. आपल्या बोलण्यावर जर त्याचा विश्वास नसेल तर तसल्याला बी माल द्यायचा नाही. आणि आपण निघून गेलो महाग आपली कुचाकुची करीत असेल तर तसल्याला बी म्हणजे कुचाकुची म्हणजे निंदा, थोडक्यात, बरोबर आहे का नाही? निंदा करीत असेल तर त्याला बी माल द्यायचा नाही. थोडक्यात कंगालाला माल द्यायचा नाही. ध्यानात ठेवायचं. कोणाला माल द्यायचा नाही? कंगालाला. मग व्यवहार किंवा परमार्थ. व्यवहारातलं मुख्य भांडवल, पहिली धंद्यात पहिली गोष्ट इमानदारी, दुसरी गोष्ट भांडवल. लक्षात यायला लागली का नाही? हा, भांडवल. आणि तिसरी गोष्ट, बऱ्याच जणांक देवानं पैसा भरपूर दिलाय, पण त्या येड्या जातीले ते गुतवायचे कुठं हे चनवालेच नाही. कसलं कुठं बी गुतविणार. चांगले भजने कुकुट पालन टाकणार, मिळत नाही कुठं पैसे गुतवा. नाही काय नाही काय नाही, धराडे बॉन टाकले म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. त्याच्या पोराला टाकून दिलं. कुकुट पालन असतं का सांगा? काही बी असते का सांगा बरं महाराज? अशा धंद्यात पैसे गुतवायचे, तिथं इज्जत बी राहील आणि नफा बी होईल. ध्यानात बसायला लागले का नाही? पहिली गोष्ट इज्जत राहील. पत म्हणते त्याला. काय म्हणते? पत. पत नाही ती कुठं बी वापरायचं आटम नाही. ती काही चहाची पत्ती नाही कुठं बी टाकायला. तो जागा बघून पत त्याला, नाही तर पतीची अवपत होत असते. ही ध्यानात ठेवायचं. पताशी वजनात असली पाहिजे. लक्षात यायला लागले का? हा, म्हणजे पहिली गोष्ट इमानदारी, दुसरी गोष्ट भांडवल, तिसरी गोष्ट ते भांडवल कुठं गुंतवायचं हे चनवालेच पाहिजे. व्यवहारातलं भांडवल पैसा. पैसा बोला की, व्यवहारातलं भांडवल पैसा. आणि परमार्थातलं मुख्य भांडवल जर काय असेल, भांडवल गाठी तरी विश्वास, गाठी तरी विश्वास, विश्वास झालो ते झालो निश्चय दास, झालो ते झालो निश्चय दास, पाही मागील ते वास, पाही मागील ते वास, पाही मागील ते वास, पाही मागील ते वास, उडती सोस सेविकाची, उडती सोस
नाटाच्या अभंगात तुकोबरायचे शब्द आहेत. काय? व्यवहारातलं भांडवल पैसा, व्यवहारातलं भांडवल पैसा, आणि परमार्थातलं भांडवल तुकाच महाराज विश्वास. काय परमार्थातलं भांडवल काय राधेश्याम महाराज? विश्वास. परमार्थातलं भांडवल काय? विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, आणि पुढती सोस सेवेचाची. मुख्य भांडवल विश्वास. धंदा कशावर चाललाय? बोला की कशावर चाललाय? नाही तरी आता ह्यांना विचारा, सगळ्याला. तुम्ही मागे बसले शास्त्रीजीला विचारा. आम्ही एका फोनवर जगात कुठे बी जातो. काय कुठे बी जात नाहीत का आपण? कशावर जातो आपण? अहो काय आहे कुठला? हॅलो साठे महाराज आहेत का? हो आम्ही वेलतुऱ्याहून बोलतात. बरं बोला. ती आमची तारीख होती 4 जानेवारी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी भीमराव खरबळ बोलायलो. बरं बरं बोला बोला बोला. तारीख हिची हो 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 हाय हाय काय अडचण नाही. द्या. आमचं तुम्हाला काही माहिती का? हो 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 काय नाही देऊन टाकू काय जे असेल ती तुमचं ते. ठीक आहे ठीक आहे. मग ती नाव लिहून घ्यायचं, गाव लिहून घ्यायचं, आकडा लिहायचा, फोन नंबरचा आकडा लिहायचा. बरोबर? फोन नंबर तर लिहावं लागेल. होय काय अडचण आल्यावर लागत आहे की रस्त्याने फोन नंबरचा आकडा पुन्हा कमी जास्त होऊ नये म्हणून फोन करायला लागत आहे की अधूनमधून. मग ती आकडा लिहून आणि सगळं 7ला फोन येणार. हॅलो खरबळ, हा वेलतुरा येतो येतो काय काळजी नाही काळजी नाही. बरं 6 वाजता जेवण, हो काय काळजी नाही येतो येतो. बरोबर 8 वाजता कीर्तन, हो 7ला हजर. 7:30च्या दरम्यान गावात यायला. वेलतुरा हेच का? हो. ती खरबळ भीमराव आणि ती ज्ञानदेव नाही, असली माणसं आमच्या इथं नाही. फोन लावला तर फोन बंद. म्हणलं सप्ताह उन्हाळ्यात काय शिमगा करावा का शिलांगण करावा? नाही 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 कसला बी महाराज असला तरी काय करतो इथं सांगा? हा काय करतो? शिमगान शिलांगण दोन्ही संगच करावं लागेल का नाही? बोला चला आता. हा काय करता येते? कुणी बी असला तरी काय, जागीरदार महाराज असला तरी काय करतो सांगा बरं? नाही मी असा, तू कसा भी आज गपचिप निघून फोनच नाही लागले हो काय करतो सांगा? चल बरं कशावर चाललं ही? बोला की. विश्वासावरच ना. हा विश्वासावर चाललंय. हा पुढचं आहे का? गावात बी आलो, कीर्तन झालं सगळं झालं. शास्त्रीजी आले, राधेश्याम महाराजांनी असं हातात नारळ दिलं. ती खालून बघितलं, मला हात लावला कळतं किती. ती हात बसलेला लक्ष द्यायला लागले का नाही? रोजचा धंदा आहे ना. हातात घेतलं की 1100 दिसली पाकिटात. मी आणलं अरे हे कसं आपलं वेगळं बोलणं आहे. हाय बरं का महाराज, पण खय यंदा वर्गणीचाच मेळ नाही मंदिराचं. नाही मला काही सांगायचं नाही, मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. बरोबर मंदिरात झोपा आम्हाला काम आहे. काय करतो? हा लाख रुपये बी घेणारा काय करतो सांगा? काय करतो? नाही नाही मी तुमच्या गावाला पुन्हा येणार. अरे तुला बोलवायचंच नाही पुन्हा, काय आमचा संबंध? नाही नाही मी तुमच्या भागात आलो, तुमच्या गावची इज्जत घाली. आम्हाला पहिल्याच इज्जती नाहीत र. काय करतो? जहागीरदार बी असला मी 1.5 लाख घेतो, मी खाली खाच्या खाली जात नाही. तू कशाच्या टरक खाली जाय का? हाय सांगा. नाही नाही बोला काय करतो महाराज? बोला काय काही काम नाही. तू हाती कामच नाही म्हणा सांगा. तुम्ही ह्याच्यातले नाहीतच. बरोबर आहे का नाही? कीर्तनातले नाहीत. काय करता येते? काही करता येतंय का? हा काय काय नाही करत. ह्यांना शिकविलंय का हसायचं नाही गप्प उभा राहायचं म्हणून? असं काय आहे का? ठीक उभा टेकायचं नाही असं उभा. हा हा तसं. हा ही भारी. चांगलं चांगलं काय काय नाही उभा गप. हे शांत बसा. हा पीठ विलेत आताशी विढवलं. आपला मुद्दा विश्वास. आपला मुद्दा काय का? अव विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. सत्ता भोगिता होय दात. विनोदाचा भाग नाहीच महाराज. सगळं जी चाललंय ती कशावर आहे? आपलं विश्वास. धन्य विश्वासाची जाती, तेथे देवाची वस्ती. विश्वास जर नसेल तर या जगात कुठलंच काम होत नाही. म्हणून आपल्याकडे महत्वाचं भांडवल काय आहे परमार्थात?
बरं मी नाटातलं प्रमाण दिले तुम्हाला. भांडवल गाठी तरी विश्वास. मग आपला मुद्दा काय आहे? पहिली गोष्ट धंद्यात इमानदारी. पहिली गोष्ट इमानदारी. काय? अरे सांग रे, हसू नको. इमानदारी. दुसरी गोष्ट भांडवल. भांडवल. आणि तिसरी गोष्ट नाही, भांडवल म्हणजेच विश्वास. पहिली गोष्ट इमानदारी, दुसरी गोष्ट भांडवल. भांडवल म्हणजे विश्वास. पैसा विश्वास. परमार्थातलं भांडवल विश्वास आणि संसारातलं भांडवल पैसा. मग आपलं परमार्थ विषय मुख्य भांडवल विश्वास आहे. काय आपलं भांडवल? विश्वास. तिसरा मुद्दा आहे आपला की ते भांडवल गुंतवायचं कुठं हेच ज्ञान पाहिजे. कळलं का नाही? कळलं आता तरी. मग आपल्याकडे भांडवल कोणतं आहे? परमार्थात भांडवल कोणतं सांगितलं मी आता? बोला की विश्वास. तुकोबाऱ्या म्हणतात आमच्याकडे जी विश्वासाचं भांडवल आहे ते आम्ही कुठं गुंतविलं? संताची पायी हा माझा विश्वास. 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 संताची पायी हमारा 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 विश्वास. सर्व भावदास झालो त्याचा. 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 करीती सकळ एक माझे हित करीती सकळ. 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 महाराज म्हणतात आमच्याकडं भांडवल कोणते? विश्वासाचं. कोणतं भांडवल आहे? आणि ते विश्वासाचं भांडवल कोणत्या धंद्यात गुंतविलं? शाबास. महाराज म्हणतात संताचे पायी हा माझा विश्वास. आम्ही जे आमचं भांडवल गुंतविलं विश्वास नावाचं ते कुठं ठेवलं? विश्वास आम्ही कुठं ठेवला? विश्वास संताच्या पायावर. संताच्या पायावर विश्वास ठेवला. कारण दुकान तसलं नंबर 1 आहे. तिथून फायदाच आहे. तोटा त्या दुकानात होत नाही. हातला दुकान देती आली अशी दान. संत उदार उदार भरले आनंद भांडार. हातला दुकान देती आली अशी दान. संत उदार उदार
दुकान भरले अनंत. दुसरं सांगतो, घातले दुकान पडिये पैसा आहे वाद, पडिये पैसा आहे वाद, पडिये पैसा आहे वाद. हे घातले दुकान पडिये पैसा आहे वाद, पडिये पैसा आहे वाद, पडिये पैसा आहे वाद. नाथ महाराजांची भाषा. घातले दुकान. इकडे बघा, देती आली अशी दान. ताईट बसा, नीट बसा, दिले अंगण कळत नाही. बेडे बेडे सावधान. हा, आज्ञाधारक आहेत. काय घातला दुकान, देती आली अशी दान. एक घातले दुकान, पडिये तैसा आहे वान. तिसरं सांगतो, संत सज्जनी मांडिले दुकान, मांडिले दुकान. जया पाहिजे ते आहे रे, जया पाहिजे ते आहे. मुक्ती मुक्ती मुक्ताच साठी, मुक्ती मुक्ताच साठी. तया करण पाहे रे, तया करण पाहे रे, तया करण पाहे, तया करण पाहे. नाचत जाऊ त्या गावारे, या सुखदेवी सावारे. 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 त्या बाजूला 10 वाजलेत, पण बंद करा वाटलं कुणाला. हा, नुसते अर्ध्या बटाट्याने टका बघायलेत माणसं नुसती. हा, काय मालवर न लक्षात यायला लागले का नाही. वैष्णवाचा माल खरा आणि तुरा वस्तूशी. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्षात येत आहे मुद्दा. संत सज्जनी मांडिले दुकान. त्या दुकानात असले जे जया पाहिजे ते आहे रे. नीट आहे का हे बोल नको. भुक्ती मुक्ती आणि फुकाच साठी. भुक्ती बी मिळती, मुक्ती बी मिळती, पण कशी मिळती बोला की. फुकट मिळते, पण तरी बी त्याच्याकडे कोणी बघत नाही, कोणी तयाकडे न पाहे रे. कळायला लागले का नाही. कारण दुकान तसलं नंबर 1 आहे. काय नाही दुकानात मिळत बोला. हा, काय तुमच्या दुकानाने. परवा दिवशी आमच्या गावात एक दुकान आहे, तिथून मी मुंग्या मारायचं औषध आणलं. काल सकाळी त्याला मुंग्या झाल्या. काय औषधाला घालतात त्या. हे औषध काय असली दुकान आहेत का आपले. आमच्या दुकानात काय बी मिळते. चला, हा, काय भेटत नाही. जया जे पाहिजे ते आहे. तुम्ही तोंडातून शब्द काढायचा ते मिळणार आमच्या दुकानात. कारण दुकान तसलंय ना. दुकान ओरिजिनल आहे म्हणून तर आम्ही भांडवल गुंतविले. उगत गुंतवा येडेत का आम्ही. कारण भांडवल बी तसलंच आहे ना. विश्वास नावाचं भांडवल गुंतवायचं म्हणजे कुठं बी ठेवून जमत नाही. ऐकायला लागलं का नाही. एकदा विश्वास नावाचं भांडवल गुंतविलं की ती सिस्टीम अशी त्या भांडवलाची, पुन्हा ती महागारी बी घेता येत नाही. लई बोंब आहे त्या भांडवलाची. कळायला लागले का नाही. कळायला लागले. त्याच्यामुळे आम्ही भांडवल गुंतविले म्हणजे आम्ही येडे नाहीत. आमच्या दुकानात आपले मुख्य दुकान किती सांगितले मी. 3. पहिलं दुकान, दुसरं दुकान आणि तिसरं दुकान. ह्या 3 दुकानातला माल सांगतो तुम्हाला, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. आळंदीचं दुकान आहे. कुठलं दुकान. आळंदीच्या दुकानात औषध कसलं मिळते माहिती का. जी निमिष मात्रे देहा बालनीला, देता तो केला पुरुष उभा, देता तो केला पुरुष उभा. निमिष मात्रे देहा बालनीला, देता तो केला पुरुष उभा, देता तो केला पुरुष उभा. पुरुष उभा. अहो तुमच्या दुकानात काय मिळते आम्हाला. इकडे बघा माझ्याकडे. आमचं दुकान आळंदीचं असलं खतरा आहे. इकडे बघा. त्या दुकानाला बाई आली होती गिराईक म्हणून. कोण आली होती. बाई आली. का औषध असले जाताना गडी होऊन गेली. हा काय
ऐकायलात का नाही ऐकायला? गिरायका तासला बदल आहे आमच्या इथं. हा, नुसतं गिरायका आलं होतं. कोण आली होती? बाई. जातानी कोण होऊन गेली? असलं दुकानात औषध आहे का तुमच्या इथं? बोला. हा आहे का? प्रमाण दिले. जीही निमिष मात्रे देह पालटिला आणि स्त्रीचा तो केला पुरुषोबा. निळोबराचा अभंग आहे. त्यांचे नवल कोण तारीती जडजीवा या लागी घडावा संत संग. आमच्या दुकानात मेलेले माणसं जिवंत होते. बोला. मेले माणूस जिथे उठविल वेळ काळा ते ग्रासी लगा. आमच्या दुकानात मेलेले माणसं जिवंत होते. होतेत का नाही होत? झाले. कुठल्या दुकानात? आळंदीच्या. कुठल्या? आळंदीच्या. बाईचा गडी होतो का नाही होत? बोला. कुठल्या दुकानात? आळंदीच्या दुकानातली खासियत ही. चला. हा काय सांगायचं? चाल जड भिंत चलली आळंदीच्या दुकानात. हा रेडा वेद बोलला आळंदीच्या दुकानात. पाटे आपल्याला माहिती का नाही? सांगा. रेडा रेडा वेळ हाल्या हाल्या काय वेद बोलला. हा चला. असलं औषध आहे का तुमच्या दुकानाने? कुठं? आळंदीच्या दुकानात. देहूच्या दुकानात. देहूच्या दुकानात बैल दूध देतो. येलेश्वरात पूजिले नंदीचे तारिले नंदीचे तारिले नंदीचे तारिले येलेश्वरात पूजिले नंदीचे तारिले नंदीचे कसं वाटायला आता? कसं वाटायला का? कसं किती वाटायला लागले? गार लागायले? चहा मागू? आओ महादेवाच्या पुढं काय असतो? नंदी बैल दगडाचाच आहे ना. कशाचा आहे? आव इथं गाई दूध काढू द्यायला का माणसं? इथं निर्जीव दगडाच्या बैलाच्या काशीतून दूध काढलं का नाही काढलं? बोला. बोला की. असलं औषध येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. असलं औषध आहे का तुमच्या दुकानाला बाबा? बोला की. दूध वाढवायचं औषध असल. जी पशु पक्ष्याचं खाद्य असते त्याच्यात ती दूध वाढीचं औषध आहे का नाही? म्हशीचं गाईचं. पण बैलांना दूध द्यायचं असलं औषध आहे का? बोला. चला. आहे का? हे आमच्या देहूच्या दुकानात मिळतं. आमच्या देहूच्या दुकानात त्यांच्या पुढे गाडव नेऊन गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे करू दृष्टी पुढे आम्ही गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे इक्रमच करायला आहे की. बरोबर आहे का नाही? गाढवाचे घोडे आणि आम्ही करू दृष्टी पुढे. वाजवायला बी मी बी ढिला नसल्यामुळे ती बी तेवढा सवत असल्याशिवाय बाई नटून नांदत नसती. ही ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? हा त्याच्यामुळे माणूस पुढचा निबर पाहिजे त्याला. गाढवाचे घोडे आणि आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं होते. कुठल्या दुकानातलं चाललंय हे? हो बोला की. देहूच्या दुकानातली खासियत ही. देहूच्या दुकानात म्हणजे चिल्लर वाटायले दुकान. दुकान चिल्लर आहे. दुकान बी चिल्लर नाही, माल बी चिल्लर नाही, दुकानदार बी चिल्लर नाही. ऐकायला लागलात का? हो नीट ऐकायला लागलात का? अहो मी काय म्हणतोय, हे आता चोपदार चिक्कीचं काम आहे. बरोबर आहे की नाही? कोणता बी महाराजाला एक टिंगल मस्करी करणार. बरोबर आहे का नाही? अहो कामच आहे ती बी एक देवाची सेवाच आहे. हाय का नाही सांगा? मग आता देश आपल्या या देशाचा मालक कोण आहे? देशाचा मालक कोण आहे? बोला की. मोदी ती आपलं शिपाई माणूस आहे. मोदी म्हणजे सेवक आहे. प्रधान शब्दाचा अर्थ काय होतो? सेवक. मग तो पंतप्रधान आहे. बाकीचे प्रधानमंत्री हे पंतप्रधान. बाकीचे प्रधान आहेत. हा जरा मोठा प्रधान आहे. म्हणजे ही सेवक आणि ती जरा उच्च लेवलचा सेवक. पण सेवकच. ह्या देशावर चलती जिच्या सहीनं काम होते त्या बाईचं नाव द्रौपदी मुर्मू आहे.
या देशाचा मालक राष्ट्रपती असतो. लक्षात यायला लागले का नाही? त्या बाईच्या सहीवर सगळं चालतंय. तिने एक सही केली तर लोकसभा बरखास्त भली ह्यानी का बसविलेली असू द्या, पण तिच्या सहीवर काम होते. ती मालक आहे ह्या देशाची. कोण? मग ती म्हणण्यापेक्षा पद आपलं राष्ट्रपती. त्या राष्ट्रपती पदावर असणारा माणूस म्हणजे जगातला देशातला सगळ्यात मोठा माणूस. बोला की, देशाचा प्रथम नागरिक म्हणते त्याला. गावचा कोण प्रथम नागरिक? सरपंच. तसं देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. लक्षात आलं का नाही? मग आता बघा, त्या देशातल्या मोठ्या माणसाला जर सांगितलं बाबा तुम्ही आपलं चोपदारचे ड्रेस घालून उभा राहा म्हणून, राहील का? उगा इमानदारीनं सांगा, राहील का? हा, थोडंसं बरं असलं तर माणूस भजनेली नीट बोला नाही, बोलायलंय का? थोडंसंच बरं आहे उग आपलं, थोडं कामापुरती लेवल आहे, लई बी नाही पण जरा लेवल आहे. त्याची जे हरीची पद्धत बदलायला लागली, जे हरे पद्धत बदलायली त्याची. लक्षात यायला लागलंय का नाही? सामान्य जे हरीच्या त्यांच्या खुमखुमीतल्या जे हरीतला लगेच आम्हाला अर्थ कळतो. सामान्य महाराज जे हरी असे असते का नाही पद्धत? थोडं 10-5 रुपये जे हरे कुठं खळय ही नालायक अवलादी काही हाईत आपल्यात बी नाही का? सांगा, शास्त्रीची गाडी डापक टाकाय निघाला बा मतीत काय बी. मला तर एक जण म्हणला कुठं कुकू या कुकू, मी का गोंधळ्याची अवलाद आहे का काय कुकू घ्यायला? तिसरंच बोलत बसणार काही बी. ती थोडस बरं आहे तर माणसं नीट बोलायला लागलेत का? बोला की. इथं मग राष्ट्रपती पदावरचा माणूस, देशाचा मालक माणूस चोपदारकीचं काम करील का? बोला पटकन बोला. नाही. देशातला मोठा पण हे असेल राष्ट्रपती असेल, महाराष्ट्रातला मोठा मुख्यमंत्री असेल, इकडे लक्ष द्या, आणि या जगातला सगळ्यात मोठा माणूस त्याचं नाव देव आहे. जगातला मोठा कोण? बोला की, देव. पण तो सुद्धा देव आमच्या पैठणच्या दुकानात असे कपडे घालून उभा राहील. दत्त चोपदारी करीत मन देव राधाच्या घरी, मन देव राधाच्या घरी, दत्त चोपदारी करीत, दत्त चोपदारी करीत, मन देव राधाच्या घरी, मन देव राधाच्या घरी, ऐकायलात का नाही? ऐकायला डोळा लागायलाय? हा, डोळा लागायलाय नाही. अंबाजोगाई तुम्हाला सगळंच सांगतो आता. म्हणजे माझ्याकडे बघा, दाखवतो म्हणजे सांगतो थोडक्यात, असं समजून सांगतो. अंबाजोगाई माहिती तुम्हाला? अंबाजोगाई बीडकडली अंबाजोगाई आमच्याकडली. त्या अंबाजोगाईला दासोपंत स्वामी नावाचे एक स्वामी राहत होते, फार मोठे. कोणते स्वामी? दासोपंत. त्यांच्या बरोबर भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळण्यासाठी येत होते. सुरपारुंब्या, सोंगट्या खेळ, जुने खेळ असतात ना, ती सोंगट्या खेळण्यासाठी कोण यायचे? अवधूत चिंतन कोण? दत्तात्रय भगवान यायचे महाराज साक्षात. आणि एके दिवशी गणेश महाराज नाथ महाराज आले आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यांच्याकडून, त्या दासोपंताकडून, इकडे लक्ष द्या, नाथ महाराजाची अवहेलना झाली. नाही, देव माझ्या संग बोलतोय ह्याच काय असं वाटतं ना कुणाला बी. नामदेव राहिला बी बारीक सूक्ष्म रूपातला अहंकार होता की देव माझ्या, म्हणून तर ती इकडे पाठवावं लागला औंड्याला. कळायला लागले का माझं बोलणं? औंड्याला कशासाठी? त्या अहंकारामुळेच पाठवावं लागलं होतं ना. गोरोबा काकाने खापर हाणलं, देवा रुसून गेले, देवाने औंड्याला पाठविले. तुम्हाला माहित झालं आता सगळं. ही बघा इकडं आता माझ्याकडं. ही बी अहंकार कुणाला? दासोपंताला. ऐकायलात का? कुणाला? बोला की. दासोपंताला अहंकार होता. देव माझ्या संग सोंगट्या दत्तात्रय हे तर काय नाथ महाराजाचं का? पण झालं, आदरातिथ्य झालं. आणि मग जातानी सहज नाथ महाराज बोलून गेले. काय? आमच्याकडे बी आलात पैठणला तर मोठी यात्रा असते, या एकदा पैठणला. कोण म्हणलं? नाथ महाराज म्हणजे या. श्रीकृष्ण जयंती मोठी असायची तिथं पैठणला. म्हणले श्रीकृष्ण जयंती तिथं मोठी. म्हणले आमच्याकडे आलात तर या कधी. कुठं? पैठणला. हो म्हणले येतो. आणि ही लवाजमान घोडे ती निघाली. दासोपंत होती ती. कुणाचे उपासक? बोला की.
दत्तात्रेयाचे. दाशी गाय घोड्यावरून उतरणार तिनास तेवढ्यात असले कपडे ना हातात काठी घेऊन भगवान दत्तात्रेय नाथ महाराजाच्या दारात उभे होते. दासोपंत पळत म्हणला, मालक इकडं कोण? अरे मालक मधी म्हणला, ते आपलं पुन्हा बघू, ही तर माझा मालक आहे मधी. नाही पण तुम्ही ती बोलू नको काही, इथलं पुन्हा इथलं वेगळं काम आहे, तुझं माझं वेगळं, ही तर माझा मालक नाथ महाराज आहे. हवाच उतरली. निळोबरांनी लिहून ठेवलं, निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी आणि दत्त चोपदारी करी तसे. कुठल्या दुकानातली ताकद ही? पैठणच्या असली दुकान. मग असली जर दुकानं असतील तर भांडवल गुतवाय काय अडचण? बोला की. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, संताचे पायी हा माझा विश्वास. विश्वास नावाचं भांडवल कुणाच्या पायावर ठुलं? बोला की. संताच्या पायावर ठुलं. काय असतंय माहिती का? इकडे बघा, लक्ष द्या. आता धंद्यात पहिली गोष्ट इमानदारी. बोला की. पहिली गोष्ट रे इमानदारी. दुसरी गोष्ट भांडवल. तिसरी गोष्ट हा माणसं. पोर आता चांगला मोसम धरला बरं का पोराने आता. हा तिसरी गोष्ट ती गुंतवणूक महत्वाची. आणि चौथी गोष्ट अजून लिहून ठेवा. चौथी गोष्ट, आता ही बरं झालं गुजरलं आपलं, धंदा कसा करावा ऐका साठे महाराज. हा जमलं. मग आमचं वाटुळं लक्षात आलं का नाही? म्हणजे टायटल बी सांगून टाकलं की उभं कुठाना नको पुन्हा. बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. बघा इकडे चौथी आपली किती गोष्ट चालू आहे? पहिली गोष्ट रे बोला की इमानदारी. दुसरी गोष्ट भांडवल. तिसरी गोष्ट गुंतवणूक महत्वाची. इकडे बघा. आता इकडे बघा. बघा माझ्याकडे ताईट बसून माझ्याकडे लक्ष द्या. चौथी गोष्ट धंदेवाल्यांनी नीट ऐका जरा, लक्ष देऊन. छोटे मोठे धंदे त्यांनी ही महत्वाची गोष्ट ऐकायची. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. इकडे बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे धंद्यातली ही. आता सगळ्यात महत्वाची, परमार्थात असू द्या व्यवहार कुठला बी असू द्या, धंद्यातली ही महत्वाची गोष्ट सांगायला. आता ऐका नीट ऐका मधुकर भाऊ. आता धंद्यात सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे, स्वतः जर त्याच्यात झोकून दिलं तरच धंदा होतो. ऐकायला लागलात का नाही? सांगा वांगीवर धंदे जमत. बऱ्याच जणांनी बायकोला बरं वाटावं म्हणून मेहुणा दुकानात बसविला. दुपारा खोटा उपटालाय त्यांचा. सांगा काय म्हणलं? दुपारा कड लागली त्यांची. बऱ्याच जणांनी मेहुणीला बरं वाटावं म्हणून साडू कामाला ठुला. काही उपयोग नाही महाराज याचा. स्वतः जर झोकून दिलं तरच धंदा होतो. काय म्हणणं आहे बोला हो ह्याच्यावर? काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे ह्याच्यावर? काय काय तुम्हाला विचारायला? तुम्हाला काय काय म्हणणं आहे सांगा ना. स्वतः त्याच्यात लक्ष घातलं तर त्याचा काय होतो? नाही तर बाकी त्याचं जमत नाही महाराज. बऱ्याच जणांनी असली पटकन काही उपयोग नाही. स्वतः त्याच्यात लक्ष घालायचं. नाही तर सांगा वांगी नसते. आम्ही आता बऱ्याचदा दुकानात गेलो, कपड्याच्या दुकानात, तुम्ही बी जातात, कपड्याच्या दुकानात गेलं की मग आमच्या संग नवरदेव म्हणलं दुकानदार आल्या आल्या तर ती त्यांची पद्धत ती बघूच नको तू. टाइम मला हिनवायला लागला. हा बंद करायचा विचार आहे. ग बस उग मोह संपत नाही तर वळवळ वळवळ करायचं. शांत बस. मला काही गडबड नाही. मला काय आता खळ आपलं कीर्तन नाही, काय नाही, काय नाही. उग ग बसायचं, शांत बसायचं. काय गडबड आहे का? हा काय झोप यायला लागली? गप बसायचं. वळवळ करायचं नाही. शांत टाईट बसा. बेडे बेडे सावधान. हा गप बसायचं. शांतपणा करायचं नाही, काय नाही. गप. माझं संपत नाही तो गप्प ऐकायचं. इकडे बघा कसं असतंय. इकडे मला बरं वाई दंडेलपणाचं याचा उगा. इकडे बघा गप बसायचं. उगा 12 पुस्तू निवांत बसायचं. गडबड नाही, काय नाही, काय नाही. जेव्हा संपन तेव्हाच संपन. बघू होय एवढं काय लगे कवा बी 1 वाजून नाही तर 2 वाजून उठायचं. ते आंघोळ्यात करायच्या म्हणा की आता बाकीचं काही नाहीच. बरोबर आहे का नाही? इकडं लक्ष द्या. मुद्द्याकडे लक्ष द्या माझ्याकडे. बसा ताईट बसा. नीट बसा. बेडे बेडे सावधान. हा बघा आता आपला मुद्दा काय चालू आहे? कपड्याच्या दुकानात नवरदेवाला घेऊन गेलो मी. लक्षात आलं का नाही? गेले तर ती दुकानदार उठणार. तुम्ही बी गेलात तरी या या या. ती सिस्टीमच असते. ती धंद्यातली सिस्टीम आहे. या या मालक या. बसा बस. कोट्याधीश माणूस पण आपल्याला मालक म्हणणार. बरोबर आहे का चुकीचं? या 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 मालक या. बसा बसा म्हणणार.
बसा म्हणलं की मग आपण घ्यायचं. काय कसं काय महाराज? काही नाही, नवरदेव आहे, त्याला ड्रेस कपडे कापड घ्यायचं होतं. बरं गणू इकडे. गणू म्हणजे दुकानदाराचा मेहना, बायकोचा बाहू. इकडे ठपटाकी जवळ इकडे आल्याबरोबर तर त्यांनी सांगितलं, बोला दाजी. काही नाही, आपले महाराज जवळचे महाराज आहेत, अति जवळचे, स्नेहातले. आणि एक काम करायचं, भारीतलं कापड महाराजाला हे नवरदेव दाखवायचं. हो या महाराज, या दाजीचं दुकान आहे, मला मुद्दाम आणलंय, जवळचे गिराईक मी करीत असतोय. बरं या. मग ती दाखविणार. पाटील हे बघा 2000 रुपये मीटर. नवरदेव म्हणला बरोबर नाही. बरोबर हे 5000 रुपये मीटर. नाही व्यवस्थित नाही. बरोबर ही मोरपंखी 7000 रुपये मीटर. बरोबर नाही. बर आता पुढचं आहे का? गणू आता शेवटी कोण आहे? त्यानं सांगितलं, महाराज 7000पेक्षा भारीतला कपडा आमच्या दुकानात नाही. सहज त्याचं कामच तेवढे. होय सुजय महाराज. नाही म्हणलं, नाही संपला. दुकानावर जेव्हा मला चला दुसऱ्या दुकानात चला. आम्ही निघालो की दारात दुकानदार. काय झालं महाराज? म्हणलं काय ते कापडच नाही भारी. गणू काय झालं रे? दाजी ते आपल्या इथं 7000तलं सगळ्यात भारीचं दाखविले, ह्याच्यापेक्षा भारी दाखवा म्हणतेत. नाही बरं कशासाठी बोलायलो हे? हा अलग लक्षात तुमच्या महाराज. आपण स्वतः जर लक्ष घातलं तर धंदा होतो. हे सट चालले आपला चौथ्या मुद्द्यासाठी. मग काय झालं? दाजी ती नाही म्हणतात, 7च्या पुढचं दाखवा म्हणतात. नाही आपल्या दुकानात. बरोबर दुकानदार गल्यान उठणार, तीच हाताला धरणार. मालक वरी चला. कुठं चला? कळलं का नाही कळलं तुम्हाला? बरोबर ही सिस्टीम का कशी? मालक वरी चला. वरी गेले गे गण पाटलासाठी नानाकून चहान. कुणाकून? नानाकून. गणूला माहिती नाना आणायचा नाही. 10,000चे कपडे झाले. नाना काही देत नाही वाटतं, अण्णा कुणान मग आणायचा. ही ध्यानात ठेवा. पद्धत कळली का? ही जुनी पद्धत आहे धंद्याची. ही चहा सुद्धा फुकट पाजित नाहीत असं म्हणतात ना जुने माणसं. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. मला पैसे घ्यायचे दोघाकून लबाड बोलून कसं जमतंय काही बी सांगा. धंद्यात खोटेपणा नसावा, इमानदारी महत्वाची. बरं इथवर कळाल तुम्हाला? हा मग चहा आणि मग असं हाताला पडेल वरी चला. वरी मेहनतीत पडेल असे कापडाचे. गणू ती काल सुरतून आलेला तागा काढ. कुठून आलेला? सुरतून. कालच आणले कोसला. घ्या 15,000 रुपये मीटर. पाटील म्हणले फाडलं. मी दुसऱ्या दिवशी येऊन विचारलं दुकानदाराला, म्हणलं काय गोळ होता गणू? नाही म्हणला तुम्ही 15,000. काय महाराज तुम्ही घरचेत म्हणला, येडी अवलाद होती त्याला काय कळतंय म्हणला. ती 300 रुपये मीटरचे म्हणला, इकतच नव्हतं. काय वरी नेऊन ठेवलं. दृष्टांत संपला माझा. दृष्टांत असतो तो संपला माझ्याकडे. लक्ष द्या आता आपला मुद्द्यावर या. हेच काम गणून केलं असतं का? मेहना येतो केलं असतं? नाही. स्वतः झोकून दिल्याशिवाय धंदा होत नाही. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात, आमचा धंदा संताचे पाय, आमचं भांडवल विश्वास. म्हणून आम्ही संताचे पायी, हा माझा विश्वास. आणि त्या धंद्यात आम्ही झोकून दिलं. सर्व भावे दास झालो त्यांचा. आम्ही झोकून दिलं त्याच्यात. कसं असतंय? इकडे बघा माझ्याकडे. इकडे बघा माझ्याकडे बघा. मला सांगा, एक जणांना सकाळी दुकान उघडलं, कपड्याचं दुकान. दिवाळीचा बाजार, 1,00,000-1.5 लाख रुपयाचा गाला होतायचा आज. दुकान उघडलं, तीच फोन वाजला. इकडे बघा माझ्याकडे. हॅलो दुकानदार का? हो दुकानदार. बातमी कानावर आली का? नाही. काय झालं? ते तुमचा मेहनान सासरा. काय? हो काय झालं? ऍक्सिडेंट झाला ना, दोघं एका जागेवर गेले. काय म्हणता? हो. सासरवाडी को फोन लावला, रडारडीचा आवाज. दाजी हाय तसं निघा. आता शहाणी माणसे तुम्ही वेलपुऱ्यातले, मला माहिती, मला उत्तर द्या. दुकानदारांनी नेमकं काय करावं? दुकान बंद करून मातीला जावा का दुकान चालू ठेवावा? मातीला जावा तर 1.5 लाखाचं नुकसान आहे. नाही जावा तर मी होणार सासरा आहे. शहाण्यानं काय करायचं? मला माहिती वेलपुऱ्यावाले लबाड बोलत नाहीत म्हणून. बोला चला आता. हा काय करायचं? शहाण्यानं काय करायचं रे?
मातीला जावा का दुकान चालूच ठेवा, कस करावा? शाबास, म्हणलं का नाही येल तुरे वल्लाबड बोलत नाहीत. शहाण्यानं मातीला जायचं. अहो इकडे 1.5 लाखाचं नुकसान होऊ द्या. कसं असतंय वाक्यरचना नीट व्यवस्थित करतो मी, तुम्हाला कळली तर बघा. आयुष्यभर जर पोटाला पोटभर भाकर खायची असली तर शहाण्यानं मातीला जायचं. वाक्यरचना कळाली का नाही कळाली? आता बोलायसारखं काही आहे का? आणि जर का बाबा तुम्ही मातीला नाहीत गेलात, बापा त्या बायकोचा बाप पण भाऊ ना ती सासरान मी ना, तुम्ही जर मातीला नाही गेलात तर लाखासाठी दुकान सुरू जर ठेवलं रे बाबा, आयुष्यभर तुम्हाला भाकरी कमी शिया जास्त खावं लागते. काय कुणी जर म्हणलं लय प्राप मला का ह्याच्यात जाळायचंय का, मला का फुकायचंय का, माझ्या बापाच्या मातीला नाही, ह्याच्या काही इस्टेटीला आग लावा, हाडळ लागलेली बरी पण बाई लागलेली परवडत नाही महाराज. लईच माणसं आंबट खट केलेत बायांनी, माणसं केलेत का नाही सांगा बरं महाराज. कसला बी जोक सांगा असे बघत येत. आणि त्याला डावचायचं, ए हा काय झालं, काय नाही पप्या जमायचं ध्यान जा, ह्याच्यातच गेले महाराज सगळे. काय सांगा कसल्या बी लांबक्या मिशा ठेवा, बायानी गार करून टाकलेत माणसं सगळे. हॅन होचा काळ गेला आता. माणसाली खकरायचा नाद उग पटांगणाला खकरायचे, बायानी चट ताकद ओळखिलेली, तू ह्या मिशातली ओळखिली, खकराण्यातलं माहीत झालंय तिला चट माहिती आहे. हे नसते महाराज. आम्ही घरी गेलो की लोक 2 जण पाया पडणार, आम्ही म्हणणार लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे म्हणतो का नाही. बाई भाग्य तुमचं, असला मालक मिळाला. त्या बाईलाच माहित असते ही जनावर काय चालीची ती, बरोबर आहे का नाही. बाकीच्याली काय माहिती लक्ष्मी नारायण आहे का यमयान का हाय ती. बायानी होय महाराज काही नाही मिशा ठेवायचं बंद करून ठेवलं माणसाने. आता काय बायकोच बेहना म्हणलं मिशा काय चेहात बुडवायचं का, काय कामाच्या मिशा आहेत. काही जणांच्या मिशा फक्त चेहात बुडवायच्या कामाच्या. मी कदरून आमच्या सासऱ्याला फोन लावला होता, म्हणलं ही तुमची पोरगी घेऊन जा, एवढा ताण असतो का जीवाला म्हणलं. काय कर. आमचा राम परवा दिवशी म्हणला, भाऊ हे कथा असली की कीर्तन घेत जाऊ नका. मी म्हणलं हे बघ राम कसं आहे, कथा असली की कीर्तन नसलं पाहिजे, कीर्तन नसलं की कथा नसली, कीर्तन असलं तर कथा नसली पाहिजे, आणि कथा बिन कीर्तन बी असलं तर बायको नसली पाहिजे, एक काहीतरी एक पाहिजे म्हणलं. ही द्या मायश पडला बाद नाही खरं सांगायला लागलं. लय अवघड आहे ना महाराज. कदरून सासऱ्याला फोन लावला, म्हणलं हिला घेऊन जा, असली कसली पोरगी जन्माला घातली म्हणलं, तुमच्या कर्माचे फळ आम्हाला भोगायची वेळ आली, म्हणलं हिला घेऊन जा. सासरा म्हणला लय गरम होऊ नका, एकच फळ तुम्हाला दिलंय, अख्खं झाड मी सांभाळतोय, माझा विचार करा काहीतरी माझा. मला बी त्याची दया आली, पण जाऊ द्या म्हणलं, पण ठुली तशीच घरी, आता काय जाऊ द्या म्हणलं. नाही साध्या गोष्टीत का सांगा. बायाचं डोकं जर देवानं बनविले म्हणतात, तसलं डोकं जगात कुणी बनविलेलं नाही. लईच एक जण मला अमेरिकेला जायचंय, बायको म्हणली मला बी यायचं तिकडे सोनं आणायचंय. बर हे म्हणला मला आता इंग्लंडला जायचंय, माय म्हणली मला बी यायचं तिकडे परफ्यूम चांगला भेटतो तो आणायचा आहे. बर हे म्हणला कदरून म्हणला मला आता नरकात जायचं, जावाय म्हणली मला फिरायचा कटाळा आला आता. त्यांच्या डोक्याला डोकंच लागत नाही जगात कुणाचं महाराज. नाही 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 माणसं खोकडावून अशी बघत येत नुसते, काही नाही महाराज. बाहेरच आकार आणतेत, घरी काही जमत नाही. कळायला लागले का बोल. सोपी गोष्ट आहे, दराडे बोला 2 आहेत म्हणून हसू यायला लागले. सोपं नवं, लक्षात आलं का नाही. उगाच हसू येते कोणाला बी. अरे असला सोजे महाराज गार केला बायकोनं, केला का नाही सांगा चला. काय बाया काय साध्या बाया असत्या का काय महाराज. माणसं मी असा मी तसा काही नसतंय महाराज. कळायला लागले का नाही कळायला लागले. बघा इकडे राधेश्याम महाराज घड्याळ दाखवायले तुम्हाला. काय काय गडबड आहे का काही, परवा काही बंद करायचं आहे. हा 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 काय समजा चिल्लर हात कसं आता आता कसं आता पोरं म्हणतील तसं आता कसं बघू. आता गबस थांब गबस. इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे, धंद्यात स्वतः जर झोकून दिलं तर धंदा होतो. इथं मुद्दा आहे आपला. म्हणून तुकोबराय म्हणतात काय झालं आता बघा, उठायचं मातीला जायचं. मग आता धंदा करीत असताना ही नातेगोत्याच्या अडचणी आल्या का नाही आल्या, बोला आल्या का नाही.
मग राधेश्याम महाराज तुकाराम महाराज म्हणले, विकासराव तुकाराम महाराज म्हणले आम्ही काय केलं, आम्ही नातेवात्याचा संबंधच ठेवला नाही, कारण धंद्यात अडचणी यायला लागल्या, संत सेवा करताना अडचणी यायला, त्याच्यामुळे नात्यागोत्याचा संबंध बोर्डातूनच कट केला. नातेगोते कुठून तोडले, कनेक्शनच तोडून टाकलं. आणि अर्ध नाहीच, आता इकडे अर्ध लक्ष व्यवहारात आणि अर्ध लक्ष घरात व्हायला लागलंय का नाही. आता इथं तसं केलंच नाही, इकडलं कनेक्शन कट केल्यामुळे सर्व भावे दास झालो, आम्ही सर्व भावनेनं संताचे दास झालो. एवढी रिक्स का घेतली महाराज तुम्ही, एवढं मोठं त्यांना समर्पित, एवढं भांडवल तिथं का ठुलं. ते म्हणले आम्हाला माहिती काय, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती खुमाई हो ताली 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 हो बार हो आम्हाला माहिती की एक संत असेल, आम्ही एवढी जिम्मेदारीनं भांडवल गुंतविले आणि सर्व भावनेनं त्यांचे दास झालोत ना, त्याचं कारण तेच माझे हित करीती सकळ. एकच संत आहे की ते माझ्या हिताचा विचार करतात, लक्षात आलं का नाही. त्याच्यामुळं तेच माझे हित करीती सकळ. आणि महाराज म्हणतात जेने हा गोपाळ कृपा करी. आता माझ्याकडे लक्ष द्या, थोडंसं नीट बसा, माझ्याकडे बघा. माझ्याकडे बघितलं तर कळतं, नाही तर कळत नाही. माझ्याकडे बघावं लागतं, इकडे बघा. भांडवल काय आहे, विश्वास. भांडवल काय आहे, विश्वास आहे, बरोबर. विश्वास नावाचं जी भांडवल आहे, विश्वास नावाचं जी भांडवल आहे, ते भांडवल आम्ही कुठं गुंतविले, संताच्या. आणि त्याच्या बळावर आम्हाला कोण मिळवायचं आहे, शाबास. इथं पटलं तुम्हाला. भांडवल विश्वास आहे, भांडवल काय आहे, विश्वास. आणि त्याच्या बळावर काय मिळवायचं आहे. आता इकडे बघा, धंद्यात पहिली गोष्ट इमानदारी. पहिली गोष्ट काय, इमानदारी. दुसरी गोष्ट भांडवल. तिसरी गोष्ट गुंतवणूक. चौथी गोष्ट स्वतः केला तर. आणि आता पाचवी एक स्टेप असते धंद्याची. उधारीत जर द्यायला गेला माणूस तर मग नवीन नियम काढते दुकानदार. काय माहिती का, इकडे बघा माझ्याकडे काय नियम काढते. ते एक नियम काढते, माल द्यायला आला, माल पाठविल नाही काय, ते कंपनीनं नवीन नियम काढलाय. काय, पैसे द्या माल घ्या. पैसे द्या, उधारी देत नाही ना. त्याच्यामुळे असली पद्धत. पैसे तिथं, माल दुकानातच असते, द्यायचा नसतो. मग एखादा इमानदार असते, त्याला बी जमत नाही. आता माझ्या हाताकडे बघा, ते काय म्हणते माहिती का, हा पैसा. हाताकडे बघा काय म्हणतो, खिशातून हा पैसा. दुकानदार म्हणतो मग हा माल. कळलं का नाही कळलं. हा पैसा, दुकानदार म्हणणार हा माल. आपलं भांडवल काय आहे, पैसा काय आहे, विश्वास. आता माझ्याकडे बघा, संताचे पायी हा माझा विश्वास. महाराज म्हणले मग जेने हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, त्याची माझे हित करती सकळ, 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 जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी. आलं लक्षात का नाही आला. आता म्हणजे संताचे पायी हा विश्वास, जेने हा गोपाळ कृपा करी. आणि नात्यागोत्याचे कनेक्शन कुठून,
बोर्डातूनच नाते गोते कॅन्सल करून टाकले, कनेक्शनच कट केले. मग जर आपलं काही कमी जास्त झालं दुखाय लागलं तर भागली मज कमी पडायले टाळकरी जरा बरोबर हे आहेत. पण आता हे शास्त्री महाराज लोक इथं राधेश्याम महाराज कथाकार असल्यामुळं आता हे उभं राहायला थोडं हे जमत नाही ना. आता हे कसे गडावर राहणार आहे तर बरोबर आहे की नाही, कसं उभं राहा थोडं इम्प्रेशन बरोबर आहे की नाही. आता महाराज कथाकार असल्यामुळे उभा राहता येत नाही, असं ते पाळावं लागते ना. हां मग नाहीतर मग ही बी लाईन भरली असती पण नाही आता बरोबर आहे की नाही. आता मी तर कवा बी शास्त्रीच्या टाळ घेऊन उभा असतो की पण ते असं थोडं हे होत आहे ना. संत महाराज म्हणतात भागलिया मज वाहतील कडी. नाही गावातलं असलं तरी पण कथा होय मग त्याच्यामुळं बसून पुढं असं वजनात पाहिजे थोडंसं. आता हे गडावर राहणारे असल्यामुळं थोडं बरोबर आहे का नाही. हां नाही टाळ आहेत, टाळाचं काही नाही, टाळ आहेत. टाळाचं नका सांगू मला, टाळाचं नका नाही तर इकडून बी भरून वाटन ना. बाकी काय नाही म्हणायचं, मला एवढंच म्हणायचं होतं. म्हणजे एवढंच आहे इकडं लक्ष द्या. जागेचं बी होतं ॲडजस्ट, काही नसते तसं होतंय, सगळं होतं असतंय ती लक्षात ठेवा. पण ते थोडं असं महत्वाचं आहे की आता कसं बरोबर आहे का नाही. हां म्हणून भागलिया मज वाहतील कडी. काही जर कमी जास्त झालं तर आमचे संत आम्हाला कुठं घेतात, कडेवर घेतात. काय विशेष तुम्हाला दुसरं प्रमाण सांगतो महाराज. तुका म्हणे कडिये बैसो आणि तेने असो निर्भर. कडेवर घेतात आणि संतांनी एकदा कडेवर घेतलं की हा दिठिवा जयावरी झळके ज्ञानोबा की पद्म करू माथा पारुखे. त्यांनी कडेवर घेतलं आणि त्यांची नजर आपल्यावर पडली की आपल्या जीवनाचं सोनं होणार. काय ताकद असेल सांगा बरं, असली ताकद संतात आहे. म्हणून भागलिया मोज वाहतील कडे. आणि आता काय कुठं जायची बी गरज नाही, कारण त्यांची याने जोडे सर्व सुख. एक संत असेल की तिथं सगळं मिळते. एक दोन प्रमाण सांगतो. काय सुख वशे हेची ठाई आणि बहुपायी संताच्या. एक दुसरं लिहून घ्या राधेश्याम महाराज. आता प्रमाणच नाही पुन्हा ह्याच्यानंतर असलं प्रमाण. सर्व सुखाची येते संताची देखिली चरणापूजे, संताची देखिली चरणापूजे. सर्व सुखाची येते संताची देखिली चरणापूजे, संताची देखिली आता पुन्हा प्रमाण नको, एका शब्दात सर्व सुखे आजी येथे जीवळ. जगातले जेवढे सुख आहेत तेवढे कुणाच्या पायावर आहेत, बोला की संतांच्या पायावर आहेत. त्याच्यामुळं भागलिया मज वाहतील कडी, त्यांच्याने जोडे सर्व सुख. त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. ग्रामस्थ मंडळ वेलतुरा आणि वेलतुरा गावातील सर्व तरुण त्यांच्या खरं म्हणजे प्रेरणेतून हा उत्सव आणि शास्त्रीजींच्या मार्गदर्शनात राधेश्याम महाराजांनीही इथं राहून स्वतः सगळं सांभाळून. सोपान महाराज तरी कीर्तनाला इकडं तिकडं जातात, पण स्वतः राधेश्याम महाराजांनी कथा करून इथलं सगळं आयोजन नियोजन तरुणांच्या आधिपत्याखाली हा उत्सव संपन्न होतोय. अतिशय आनंदी आणि भव्य दिव्य. मी उभा राहिला